हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. तेल कंपन्यांनी पॉवर पेट्रोलचे दर वाढवले. 2 रुपये 9 पैशांची वाढ. साध्या पेट्रोलचे दर मात्र जैसे थे, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा. झोमॅटोचा ग्राहकांना मोठा झटका. प्लॅटफॉर्म फी मध्ये पुन्हा वाढ. आता मोजावे लागणार जास्त पैसे. 12 रुपये 50 पैशांवरून 14 रुपये 99 पैशांनी वाढली फी. पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. आषाढीला पंढरीच्या विठुरायाचं दर्शन झालं नाही. गुरुपौर्णिमेनिमित्तानं ते दर्शन इथे झालं असं म्हणत रुपाली चाकणकरांकडून खरातचा विठ्ठल असा उल्लेख. दमानी यांनी चाकणकरांचा जुना व्हिडिओ आणला समोर. मिटकरींच्या ट्विटनंतर आमदार रोहित पवारांकडून अजित पवारांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त. बंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? रोहित पवारांचा सवाल. अशोक खरात प्रकरणी मला बोलायचं तेव्हा बोलेन असं म्हणत चाकणकरांवरती होणाऱ्या आरोपांबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी बोलणं टाळलं. रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा. अशोक खरात समोर बसवून त्यांची चौकशी झाली पाहिजे. तर चाकणकरांची नार्को टेस्ट करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. रुपाली चाकणकरांनी स्वतःची अनामिका कापली. चाकणकरांचे खरातांसोबतचे फोटो दाखवून केले सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप. तर त्या तंत्रमंत्र करायच्या आहे एका पीडितेनं सांगितलं सुषमा अंधारेंचा आरोप. येत्या 24 तासात रुपाली चाकणकरांना पदावरून बडतर्फ करा. त्यांना बडतर्फ न केल्यास तीव्र आंदोलनाचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा इशारा. सातारा जिल्हा परिषदेत भाजपाकडून शिवसेनेला मोठा धक्का. अध्यक्षपदी प्रिया शिंदे तर राजू भोसलेंची उपाध्यक्षपदी निवड. आणि येवल्यात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून डिझेल चोरल्याचं समोर. बाजार समितीच्या गेटला लावलं टाळं. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. मोठी बातमी आपण बघूया. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भोंदूबाबा खरातवरती गंभीर आरोप बघायला मिळत आहेत. तांत्रिक विधीसाठी भोंदूबाबा खरात हा कोल्हाचे कान वापरायचा. लोकांना सुगंधी कस्तुरी देऊन फलप्राप्ती होते असं सांगायचा. आणि खरातच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत. बंदूक सुद्धा रोखलेली होती असं सांगितलं जात आहे. अनिसकडून SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंना महत्वाचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भोंदूबाबा खरातवरती गंभीर आरोप बघायला मिळत आहेत. तांत्रिक विधीसाठी भोंदूबाबा खरात हा कोल्ह्याचे कान वापरायचा असा आरोप केलेला आहे. तसंच लोकांना सुगंधी कस्तुरी देऊन फलप्राप्ती होते असं सांगायचा. खरातच्या कार्यकर्त्यांनी धमक्या देखील दिल्यात. बंदूक रोखलेली असा आरोप केलाय. तर अनिसकडून SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांना महत्वाचे पुरावे सादर करण्यात आले. हा ज्योतिषी एवढा अनटचेबल बनला होता की त्याच्या अटकेचे आदेश थेट पोलीस महासंचालक आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून यावे लागले. त्यामुळे बाबा बुवा ज्योतिषी असे अनटचेबल बनणार नाहीत यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाच्या मार्फत त्या भागातल्या लोकांची, असे काळे धंदे करणाऱ्या, धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्या लोकांची यादी बनवली गेली पाहिजे. तो हरणाची शिंग आणि कोल्ह्याची कानं कापून अघोरी विद्या करायचा. जर हे खरं असेल तर मग वन्यजीव प्रतिबंध कायद्याच्या अनुषंगाने जर त्यांनी अशा काही शिकारी केल्या असतील वन्यजीवांच्या, तर तसे सुद्धा गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे. आणि अजितदादाच्या विमान अपघाताशी जर याचा संबंध असला तर तसे सुद्धा कायदेशीर कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे.
तर आमदार अमोल मिटकर यांनी एक पोस्ट करत पुन्हा अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केलेली आहे. कॅप्टन खरातशी या सर्वांचा संबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. त्यांनी कॅलेंडरच्या तारखांचा जो फोटो तो एक्सपोस्ट केलाय आणि 18, 19 आणि 20 नोव्हेंबरच्या तारखा असून यावेळेला अनुक्रमे शिवरात्री अमावस्या होती आणि याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला होता असं म्हणत त्यांनी संशय व्यक्त केलाय. अमोल मिटकरी नेमकं काय म्हणतात आपण बघूया. तर अमोल मिटकर यांनी ट्विट केलंय की या तारखा नीट बघा. 18, 19, 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री अमावस्या होती आणि याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याचा शिवालिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या. शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी या पूजा आदेश मानून करू शकतात. मी अजितदादांच्या इतक्या वर्षांच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती. दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोतांडांना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरातचे VSR कनेक्शन हे उघड झालंय. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारने पुण्याला जाणारे दादा 28ला सकाळी VSRने कोणाच्या सल्ल्यावरून गेले. या बोंदूबाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुकं की धोका? अघोरी पूजा कोणाची? पाणी इथे पण मुरताना दिसतंय. अमोल मिटकरी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीचं ट्विट अमोल मिटकर यांनी केलंय. अनेक नेते त्यांना भेटत होते आणि सोमवती अमावस्येला कशा पद्धतीनं कोणी आपल्या करंगळ्या, अनामिका, रक्ताचे अभिषेक त्या पिंडीवर केले आणि त्याच्यानंतर हा बाबा VSRच्या फ्लाईटच्या समोर उभा दिसतो. त्याच्यामुळे अजितदादाच्या घराच्या बाहेर काही महिन्यापूर्वी झालेला प्रकार आणि 28 जानेवारीला दादांचं अचानक VSR विमानात जाऊन बसणं आणि फ्लाईट क्रॅश होणं. त्यामुळे या भोंदूबाबाच्या अघोरी विद्येच्या प्रकारात सुद्धा अजितदादाच्या विमान दुर्घटनेचं काही प्रकरण धागेदोरे लपलेले आहेत का? कदाचित माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी ती CID चौकशी लावली त्यामध्ये काही CDR चेक केले असतील घातपाताचे. त्यात हा अशोक खरात सुद्धा हाती लागला असावा म्हणून त्यांनी त्याला तात्काळ अटक केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे दादांच्या घराबाहेर जो अघोरी प्रकार घडला तो याच्या सांगण्यावरून घडलाय का याकरता अशोक खरातांचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 4 महिन्याचे CDR पोलिसांनी काढले पाहिजे. तो कोण्या नेत्यांच्या संपर्कात होता, तो कोण्या राजकीय लोकांच्या संपर्कात होता आणि शेवटच्या 2 महिन्यात ज्या अघोरी पूजा झाल्या त्या कशा करता केल्या गेल्या हे सुद्धा तपासलं पाहिजे. तर अमोल मिटकर यांच्या या एक्स पोस्टनंतर आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त केलेला आहे. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावरती भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवरती आले होते का? असा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधात कायदा आपण केलाय. त्या अनुषंगाने त्याची कलमं वाढवून त्यांना त्याच्या संदर्भात काय तपास करता येऊ शकतो तो यासाठी केला पाहिजे. अजितदादांवर प्रभाव पाडण्यासाठी अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या होत्या अशी आमची माहिती आहे. आणि या बोगस हा जो काय गुरु आहे या लोकांचा तो ज्या पद्धतीच्या अघोरी विद्या करत होता, काही गोष्टी करत होता, त्याच्या प्रभावात येऊन अजितदादांच्या जवळच्या नेते मंडळींनी अशा गोष्टी केलेल्या आमची माहिती आहे. तर त्याची कोणी काय केले याची चौकशी झाली पाहिजे. आणि आताच्या क्षणाची नाशिकमधून सर्वात मोठी बातमी समोर येते. कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. नीरज जाधव नाशिक क्राईम पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये. नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीमध्ये गुन्हा दाखल आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील CCTV फुटेज बाहेर आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 100पेक्षा अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते.
लक्ष्मण गटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. लक्ष्मण, खरं तर नीरज जाधवच्या अटकेनंतर, त्याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात. आम्ही त्या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर नीरज जाधव याला अटक करणं आणि ताब्यात घेणं आवश्यक होतं आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं आता पोलिसांनी गेल्या 3 दिवसांपासून शोध घेतल्यानंतर नीरज जाधव जो आहे तो पोलिसांच्या हातात आलेला आहे. या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून नीरज जाधवकडे बघितलं जात आहे. त्यामुळे नीरज जाधवची अटक होणं आवश्यक होतं. त्याची अटक ही SIT साठी देखील महत्वाची होती आणि पोलिसांसाठी देखील महत्वाची होती. मात्र तो स्वतःहून सरेंडर झालाय पोलिसांना की त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, याबाबत मात्र अद्यापर्यंत कोणताही अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे जर तो स्वतःहून सरेंडर झाला असेल तर त्यांनी त्याच्याकडे असलेले पुरावे जे आहेत ते सगळे गायब केले असावे किंवा त्याने ते नष्ट करून तो पोलिसांसमोर आलाय का असा प्रश्न निर्माण होतो. जर पोलिसांनी त्याला अटक केली असेल, ताब्यात घेतला असेल स्वतःहून, तर त्या प्रकरणामध्ये पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे मिळू शकतात. त्यामुळे नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली तर तो स्वतःहून सरेंडर झालाय याबाबत अद्याप स्पष्टता होऊ शकली नाही. मात्र नीरज जाधव आता पोलिसांना काय माहिती देतो, त्याच्याकडे आणखी काय पुरावे आहेत हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. बरोबर. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान अशोक खरात प्रकरणी उभाटाचे खासदार संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. ज्या प्रकारचे व्हिडिओ फोटो समोर आलेत त्यावरून हे प्रकरण महाराष्ट्रातील एप्स्टीन फाईल सारखं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. भोंदूबाबाकडे ते घृणास्पद विधी करत होते अशी माहिती या भोंदूबाबाने पोलिसांना दिली आहे असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. तर आपले 58 व्हिडिओ बाहेर येतील या भीतीने मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री तणावात आहेत. खरातचं सर्व कृत्य महाराष्ट्राला कलंकित करणार आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. हा जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत, जे आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्या मोबाईलमध्ये 56 नाही तर 56पेक्षा जास्त आक्षेपार्ह क्लिप्स सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकारमधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. या भोंदूबाबांना जी माहिती दिली आहे पोलिसांना ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही अंधश्रद्धा आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी मंत्री, या सगळ्यांचे धावे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत. तिकडेच्या कशाला त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ते एक स्वायत्त बॉडी आहे. ती स्वायत्त असेल ना तर महास्वायत्त असेल. नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना. सरकार शिफारस करत आहे, सरकारच शिफारस करत आहे. जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकते. अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांबाबतचा एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरात बाबत बोलत असल्याचं दिसून येत आहे. आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचं दर्शन झालं नाही, मात्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे विठ्ठलाचं दर्शन घेता आलं असं रुपाली चाकणकर आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. तर अंजली दमानी यांनी हा व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला आहे. आषाढी एकादशी नुकतीच झाली. सर, तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची क्षणभर आठवण झाली. सगळ्यांना कदाचित
पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. अशा महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी काय म्हटलं हे ऐकून मी आत्ताच माध्यमांना त्याचा एक व्हिडिओ दिला आहे. तो व्हिडिओ कृपया प्ले करा. त्याच्यात त्या म्हणतात की आत्ता आषाढी एकादशी झाली, त्या व्हिडिओमध्ये म्हणतात, तर ज्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही तर ते पांडुरंगाचं दर्शन इथे घ्यावं. आणि या व्यक्तींना ते पांडुरंगाशी कंप्लेंट करतात. हे मला अतिशय शॉकिंग वाटतंय. आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरा त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात. थर्ड क्लास रुपाली चाटकणकर, म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी. तुम्ही थर्ड क्लास आहात. आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर आता तुमच्या विरुद्ध लढायला महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीने हजर झालं पाहिजे.